कोणी लावला तो? कोणी लावला? मुंबईमध्ये काय आहे? मुंबईमध्ये फक्त पैसा आहे. चोरी केल्याने इथं डुक्कर बघितला. डुकराचा आम्हाला आवाज आला तर जाऊन बघूया. चला चला लवकर लवकर चला चला. झाडांनी माडी काढतात ना ते म्हणजे आपल्या 3-4 पिढ्या असेल तेव्हापासून ते मंदिर आहे. आणि इकडे हा हा हा. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. जस्ट उठलो आता. मोबाईलला चार्जिंग पण नाही आणि आता वरती घाटीत जायचं तिथं जंगलात. पाण्याचं काय पाईपलाईन ती पाण्याची टाकी साफ करायची होती आणि एका आपल्या गावकीला आपल्या गावाला पूर्ण झऱ्याचं पाणीच येतं ना. झऱ्याचं पाणीच सगळं गावकीला प्यायला होतं. मग जाऊन ती टाकी साफ करूया. उशीर झाला उठायला तर अंकलने आपल्याला कांदे पोहे पण आणलेत. ज्यावेळी बाथरूमला गेलाय तर मग आता मोबाईलला चार्जिंग नाही आहे तर मोबाईलला चार्जिंगच लावूया आणि मग निघताना डायरेक्ट मग ब्लॉक करूया. आता नाश्ता करताना नाही आता काय ब्लॉक करायचं नाही म्हणून चार्जिंग होईपर्यंत. ठीक आहे चला. काय बोलतात अंकल? दोघांना आणले. हा थांबा मला ब्रश करायचं ना. ब्रश नाही केला अजून. हा तर चला मित्रांनो डायरेक्ट निघतानाच आता ब्लॉक करूया. तर मित्रांनो सगळे वरती गेलेत. 1-2 जणच मागे राहिलेत. तर चला आपण पण जाऊया वरती आता. बघा विशाल आता हे सगळे राहिलेत मागे 2-3 जण ते येतील. चला मग आपण हलवलं पुढे जाऊया. सगळे गेलेत आता वरती. तर वरती जाऊन ते रानात रस्ता बिस्ता बनवतील. गवत खूप वाढलेले होते तर झाडं बिडं अशी पावसामध्ये पडलेली होती इकडे तिकडे. हे बघा चाललेत सगळे वरती. हा इथून आपला अर्ध्यापेक्षा जास्त गाव दिसतो. त्या साईडने व्ह्यू घेतला ना तर पुन्हा क्लिअर येतो. माझ्या एका रीलमध्ये पण आहे हा व्ह्यू. ही आपली पाण्याची पहिली टाकी. हे पाण्याची आपली पहिली टाकी. आपल्याला वरच्या टाकीवर जायचं आहे. तिथे वरती आहे आणि तिथेच बाजूला वाघदेवी मंदिर आहे. हे बरोबर इजवा तो कोणी लावला? तो कोणी लावला? कसा लावलेला होता? इजो हा आधीच पेटलेला होता. अरे नको भडकलं तर ऐकल का आपल्याला? योगेश भाई पण सोबत आहेत आपल्या. अरे वरती मंगेशची कलमात विजयची कलमात हे गावाले सगळे. नको नको इथं नको अजिबात नको. नको नको वरती जाऊ द्या. हे उठ तू. हे त्यांची इथं पण मस्ती चालू आहे. चला बुजवले आग आता रस्ता करायसाठी नाही केलेली. ही पायवाट आहे आपली. आपल्याला इथं जायचं आहे. ह्या पायवाटने जायचं आपल्याला. चला कंटिन्यू आता शूट नाही करणार. लय मोठी व्हिडिओ आहे. आपण थोडी क्लिप घेऊया. आता नंतर जिथं वाटेल तिथं क्लिप घ्यायचे. तिथं बाकीचं शूट घेऊया आपण. तर मित्रांनो हे असं गवत जास्त वाढल्यामुळे रस्ता नव्हता तर हे असे रस्ता बनवतात. आता पायवाट बनवतात. हे बघा जिथं जिथं जास्त गवत आहे तिथं माचीस लावून आग लावतात आणि मग हे असे पायवाट बनवतात पुढे पुढे. हे बघा काठी वगैरे आपली पुढे पुढे पायवाट अशी बनवत चालली. हा बघा अण्णा हे घ्या. ही साईडला घ्या अण्णा. हे जगवांना पण इथं काम करतायत. पप्पा आहे तिकडे पुढं रस्ता तिकडे तिकडे मागच्या साईडला टाका. खालच्या बाजूला. हा खालच्या बाजूला थांबा. जाऊ शकत नाही.
थांबा. हा बोला. ते हे असा रस्ता बनवून जायला लागतो वरपर्यंत आपल्याला. चला आता आपण वरपर्यंत असा रस्ता बनवून जाणार. चला. एक आम्ही हा असं लोटून खाली असं तर काठी नाही. ठीक आहे ठीक आहे. एक काठी घे. हा हाय काठी घेतली मी लोटतो. चला चला अण्णा. चला हा असा पायवाट बनवून जायचा आपल्याला. हा आपला पायवाट. हा पप्प्यादा अक्का रानात आग लावत बसताय. त्याला आगीचा कॉन्ट्रॅक्ट ह्याला दिलंय. पप्प्यादा ह्याला काय बोलतात आपल्या कपड्याला चिपकलंय ते. हा हे बघ तुझ्या कपड्याला लागलंय ते. हे ह्याला काय बोलतात. गोचडी बोलतात. गोचडी गावठी गोचडी. गावठी गोचडी. तर येतात ते सगळे गावके मागे आपल्या. हे बघा येत आहे सगळे हळूहळू येत आहेत ते रस्ता बनवून पूर्ण बाकीच्यांना नीट. आम्ही आलोय पुढे. झाला अजून आपल्याला मित्रांनो लय वरती जायचं आहे. आपण आत्ताशी आपण 10% पण नाही आलोय पुढे. पण जरा पुढे आलोय. पूर्ण असं असे झाडाने गवत असतात हे बघा पूर्ण. तर अशी मग जागा हळूहळू करून जायला लागते. पायवाट करून जायला लागते पुढे. तर ही बघा विशालाने एवढी केलेली आहे पायवाट पुढे पुढं ही. आणि अजून माणसं येत आहेत ती रुंद करायला. थोडीशी जरा मोठी करायला पायवाट नीट चांगली. तर आम्ही असे हळूहळू करून करून थोडं पुढे जातोय. हे बघा दादा मजा येते. हा दा मजा येते. मजा येते गावी. मुंबई करून गावासाठी. मुंबईला मजा येते का गावी मजा येते तुला. गावी भाई. मुंबईमध्ये काय आहे. मुंबईमध्ये फक्त पैसा आहे. गावी सुख आहे. गावी सुख आहे आणि सर्व प्रेमळ माणसं आहेत या निसर्गामध्ये. त्यामुळे सर्वांनी गावी आलं पाहिजे आणि असं गावासाठी काम करत राहिलं पाहिजे. हो आता आपण आलोय मस्तपैकी जंगलात. गावच्या भाषेमध्ये राठीमध्ये. आणि आपण मुंबईला जी अंजीर खातो त्या अंजिराचं झाड आमच्या जंगलामध्ये आहे. हे तुम्ही बघू शकता माझ्या पाठी. हे जे झाड आहे हे अंजिराचं झाड आहे. आणि या झाडाची फळं आपण इथे वरती बघू शकता. ही सर्व पिकल्याच्या नंतर ही मुंबईमध्ये आम्ही एक्सपोर्ट करतो. पिकल्यानंतर हिरवी होतात. आणि ही अंजीर आहेत ही शरीरासाठी अतिशय आरोग्यदायक आणि अतिउत्तम असतात. तर हे अंजिराचं झाड आहे. हे जंगलामध्ये आहे. याची काय राखण वगैरे करायला लागत नाही. कारण तिकडे चोरी हा विषय अजिबात होत नाही. आणि चोरी केल्याने इथं कोणाला समाधान मिळत नाही. घुंगरूवाला दादा फिरत असतो. राखणदार असतं इथं. राखण कराय डोंगराची काठी घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. घुंगरू वाजवा. 24 तास जंगलामध्ये असतात राखणदारीला. हे तरी ताज हॉटेलला जाऊन येतात मुंबईमध्ये. चाय प्यायला. हे आपलं जंगल आहे. होल वावरी जवळ. आणि आपण या जंगलाचा वासी आहे. त्याच्यामुळं गावाला आल्याच्या नंतर इथला जो निसर्ग आहे आणि निसर्गातून मिळणारं जे सुख आहे ते खूप आल्हाददायक आहे आणि मन प्रसन्न होतं. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. कामेश मोरे सोबत मयूर मोरे, रुपेश मोरे. राखी तुम्ही यावं लागते. आज टावेल लावला ना मी. राखी तुम्ही यावं लागते. तर चला मित्रांनो पुढे बघूया अजून. आताशी आपण अर्ध्या रस्ता पुढपर्यंत आलोय. अर्धा तास झाला असेल. अर्धा ते पाऊण तास आपण चालतोय. तेव्हा जाऊन आता अर्धा रस्ता आपण क्रॉस केलाय. अजून आपल्याला लय वरती जायचं आहे. तर तिकडे डुक्कर पण होता. दादा बोलत होता तिकडे वरच्या साईडने डुक्कर उठलेला. तो पळून गेला आता. राहिल्या मुलं शिकार काय करता आली नाही. तर आता बघूया पुढे आपल्याला काय काय बघायला भेटते. मित्रांनो आता आपण जंगलात आलेलो आहे आणि हा ओहल आहे. या ओहलाच्या पलीकडं दुसऱ्या व्यक्तीची हद्द आहे आणि या ओहलाच्या पलीकडे माझी हद्द आहे. आणि याला आम्ही एक जागेचं नाव असतं गावाला. तसं आम्हाला हा उमराचा माल ह्या साईडला तुम्हाला दिसणार आहे पुढे. फार मोठं साधारण मला वाटतं 50 ते 60 एकरमध्ये आमचा उमराचा माल आहे.
आणि आमच्या उंबराच्या मालामध्ये त्याच्या पुढे 35 सेक्शन म्हणजे गव्हर्नमेंटची हद्द चालू होते आणि त्या दोघांच्या हद्दीमधून आम्हाला वाघाव गावाला पाणी मिळतं. त्या पाण्याच्या ठिकाणी आम्ही सर्व हे आमचे ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी रस्ता करून जात आहोत. तर पुढे बघूया आपण, तुम्हाला पाणीसुद्धा बघायला मिळेल आमचं जंगलातलं पाणी. ही आपलीच आहे ना पुढची? ही जागा तुमची आहे आणि ही जागा आमची आपली आहे. आहे. ओके इथून आमची हद्द चालू होते. ओके. त्या ठिकाणी शासनाचे नंबर सुद्धा असतात, हा परंतु कालांतराने हे बुरुज आता या ठिकाणी ढासळलेले आहेत. चाललेलं आहे. ते आपण इकडे साफसफाई केल्याच्या नंतर आपल्याला मिळतील. ओके. परंतु आपण पुढच्या येणाऱ्या पिढीने हे लक्षात ठेवलं पाहिजे की या हा. ओळाच्या पलीकडे तुमची जागा, आणि या ओळाच्या ओळाच्या पलीकडे आमची पलीकडे जागा. तुमची जागा. आयुष्यामध्ये जागा जमिनी करून काय मिळत नाहीये. हा ते तर आहेच. ते इथंच राहणारे आयुष्यभर, फक्त प्रेमाचं नातं आयुष्य आपण सोबत ठेवूया आयुष्यभर, एवढंच या ठिकाणी सांगतो. माणुसकी ठेवायला जपा, बाकी काय नाही. तर चला जाऊया आता. आता हे बघा, हे अशी झाड आहेत. इथं पण पायवाट बनवायची आहे, ही पण पायवाट बनवून घेऊया इकडं. पडलेलं असं तरी ना काय डोक्यात पडलं मित्रांनो? तर मी आता डुक्कर बघितला, डुकराचा आम्हाला आवाज आला, तर जाऊन बघूया. चला चला लवकर लवकर चला चला. डुक्कर आहे तिथं. तर मित्रांनो, हा डुक्कर नाही, हा भलताच कोण आहे, रान कोंबडा या. मित्रांनो, डुकराचा इथं आवाज आलेला, पण हा डुक्कर नाही, दुसराच कोण निघालाय. राखणदार तर कसं वाटतं दादा गावी आल्यावर? गावी आल्यावर एकदम फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास. जाण्याची इच्छा होत नाही मुंबईला. मुंबईला मग गावीच येऊन स्थानिक व्हा. कारण गावी व्यवसाय काही नाही आहे, नोकरी धंदा नाही गावी नसल्यामुळं पोटासाठी मुंबईला जायला लागतं. त्यासाठी मुंबईला नाही तर गावी जायचं मन नाही, मुंबईला जायचं मन नाही. जायचं म्हणून. तर मित्रांनो, बघितलं तुम्ही, मुंबईला जायचं कुणाचं मन नसतं, पोटा पाणीसाठी मुंबईला जायला लागतं सगळ्यांनाच. आता प्रत्येकाला आपलं आपलं गाव आवडतं. तर चला बघूया अजून किती वर जायचंय. दादा किती वर जायचंय अजून आपल्याला? अजून अर्धा तास. मग तिथं जाऊन आपल्याला काय काम करायचं आहे? तिथे जाऊन आपल्याला पाण्याचं जरा साफसफाई करायची आहे, नळांची डागडुगी करायची आहे, हा जेणेकरून गावाला पाणी पुरेल ओके. ही सोय करायची आहे आपल्याला. आणि तिकडेच मंदिर पण आहे ना कुठलं? हा, तिकडे वाघजाईचं मंदिर आहे, हा. ते किती लांब आहे तिथून? तिथून 10 मिनिटावर आहे. 10 मिनिटावर आहे. मग आपण मित्रांनो जर जमलं तर आपण त्या मंदिराच्या इथं पण जाऊया, ते पण एक्सप्लोर करूया, बघूया मंदिर. तर मित्रांनो, वरती आल्या आपण. इथं आपला पाण्याचा पाईप जरासा फाटला आहे, हा बघा. आणि तुम्हाला ताडी माडी तर माहितीच असेल, तर ते माडीचं झाड दाखवतो, माड करून तर भेटलंय ते. आता माडचं झाड आपल्याला दिसलंय, हे बघा, हे आपलं माडचं झाड आहे. तर दादा, वरच्या फांदीमध्ये येला ह्या झाडाने माडी काढतात ना? हा, या झाडाने आता अरे ते माडी कशी काढतात जरा सांग मला. थोडा वेळ दुपारपर्यंत थांबलं असं तुला दाखवतो. वरती चढून मी मडकं लावणार आहे वरती. ती वरची जी फांद आहे, हा ही पान, हा जो माड आता आलेला आहे, हा ही हिरवी पान दिसते ती ना? हिरवी पान दिसते ती ना? आज दुपारी मी मडकं लावणार आहे वरती. हा आणि उद्या सकाळी आपल्याला पूर्ण रात्रभर म्हणजे त्या फांदीतनं कट मारून तो रस येतो का मटक्यात? हा, फांदीला कट मारून त्या ठिकाणी मडकं सिस्टमॅटिक लावायला लागतं. ओके. ते फक्त आम्हाला गावच्या लोकांना जमतं. हा आणि उद्या सकाळी आपल्याला फ्रेश पूर्ण मडकं भरून माडी भेटणार, गावची माडी भेटणार आहे. माडी भेटणार आहे. तर मित्रांनो, माडी अशी करतात. प्युअर जर माडी कुणाला पाहिजे असेल तर ते तसं मडकं लावून झाडाला हे करतात. हे बाकीचे इथं आलेले आहेत माग. आणि हा माड आपला स्वतःच आहे. असे 25 माड आपल्या जमिनीमध्ये आहेत. आणि आज पूर्ण ते मित्रांनो जाऊन द्या, ते तुम्ही इग्नोर करा. तो काय एवढं सगळं काय खरं बोलत नाही बसत, तो पाचे आहे, ते तुम्ही इग्नोर करा. तर चला आता पुढे बघूया. हे आपलं गावठी सोल्युशन. पाईप फाटलं, आता काय दुसरं सोल्युशन नाही आहे तिथं लावायला. आता शेवटी पाण्याने आता काम चालत आहे, हे बघा.
ट्रेन मध्ये ते आता असं पाण्याने बांधायला लागणार आहे की पाणी त्याच्यातून बाहेर नको यायला म्हणून. तर पहिले सोल्युशन काय नव्हतं, तेव्हा पूर्वीची लोक अशीच पानाने पाईप हे बांधायची, कुठे छोटे मोठे फाटलेले असायचे तर. अण्णा, तुम्ही कधी पहिले पानाने पाईप बांधलाव का असा फाटलेला असेल? आमच्याकडे हे होतं, लोखंडी पाईप होतं. लोखंडी पाईप होतं का? आता प्लास्टिकचं आलं. यार तुम्ही तुमच्या आधी हे पाईप बसवलं ना. हो, काय करायचं आता? नवीन प्रकार आमच्या राज्यामध्ये लोखंडी पाईप होतं. आम्ही पण नाही बसवलं, आम्ही लहान होतो तेव्हा. आम्ही लोखंडी पाईप घासायचा असं आपण पाईप नर्सरी टाकून. सरी आणायला खाली ना एवढी माणसं लागायची, 4 माणसं. बरं काय सगळ्या आता आलाय साहिल, काय काम नाही केलं नाही आणि काय नाही. आणि यांनी झाला गोरेगावात होता तो थांबलेला 2 तास विषादाची कोयती वाकवला नेनी सरळ केली, सरळ केली नाही, जराशी आहे वाकडी आहे. त्यांनीच केलेला आहे वाकडी. नाही तू केलीस ती आता. नाही इकडं मयूरदा झाड सुकलेत जास्तच. मयूरदा काय करतास? झाड वाढवतो आम्ही तर कापतो ना, वाढवतो तुला याचा अर्थ तसा आहे. हे लाल चंदन बघा आपल्या इकडचं. हे आपल्या कोकणात पण लाल चंदनाचं झाड आहे. हा आपला भावना पुष्पा बघा, भावना पुष्पा. हा भावना पुष्पा. आणि हे लाल चंदन बघा. काय लालचंद? लालचंद हे पप्प्याचं लालचंद बघा. हे आपलं लालचंदनाचं झाड. आपण काय करू, 4 माणसं तिकडे थांबू, इकडे डुक्कर इकडे येणार समोर असा. हा चला जाऊया आता. तर मित्रांनो 10-10:30ला आम्ही काहीतरी चालू केलेलं यायला वरती पायवाट बनवायला. आता 2 वाजले आहेत, म्हणजे 3.5 ते 4 तास झाले जातं ना आपल्याला काम करता करता. 4 तास झाले. 4 तास झालेत. आता दादा अजून किती लांब आहे? अजून बरंच लांब आहे. आता कोकणी जवळ पोहोचले का आपण? अजून 250-300 मीटरचा रस्ता आहे अजून करायला. आता ते कोकणी कुठे आलं? ही कोकण आहे पाटील, हे मागं कोकणी आहे का? आपली कोकम मग आहे. आता आपण 250-300 अजून करायचं बोलतोय. हो. मग आपण आता केवढं केलं असेल एक अंदाज? आता तरी आपण 1 किलोमीटरचा रस्ता केला. 1 किलोमीटरला 3 ते 4 तास लागले, म्हणजे 250-300ला अजून 1 ते 1.5 तास लागेल 2 आपल्याला. तास लागतील अजून. 2 तासच. 2 तास लागतील. हे बघा आम्ही जरा आता पुढे आलोय. हा असा जंगल आहे, पायवाट काहीच नाही दिसत आहे. नंतर तुम्हाला ह्याच्या आधी दाखवलंच होतं आपण की पूर्ण क्लिअर असं पायवाट करत करत येतो आपण. तर मग जास्त वेळ लागतो. आपला प्लॅन झालेला कॅन्सल, पण वापस आपण आलो वरती, बोललो की नाही करूनच जाऊया, का तिथूनच आपल्याला प्यायला पाणी येतं झऱ्याचं. तर कधी काय प्रॉब्लेम झाला तर कसं मुंबई भावकी वापस गावी नाही येऊ शकत लगेच. तर मग गावच्या माणसांना, गाव भावकीच्या माणसांना ते बरं पडेल काय प्रॉब्लेम झाला तर वरती यायला जाण्यासाठी. तर बघूया मग आपल्याला जर जमलं तर मग मंदिराकडे जाऊया नक्कीच. तर आता एवढ्या वरती आलो तर मग मिस नको करायला. तर बघूया, विशाल दादांनी जर घेऊन गेला आपल्याला तर नक्कीच जाऊया. नक्की मंदिर बघू आपण आज. 100% मंदिर बघू. ते मला ऐकण्यात आलं आहे की ते मंदिर 100 वर्ष प्लस जुनं मंदिर आहे ते. म्हणजे दादा पूर्वीचं मंदिर आहे ना ते दादा? हो, कधीचं असेल ते? फार जुनं आहे ते. 100-150 वर्षापूर्वीचं मंदिर आहे त्या ठिकाणी. आपले जे पूर्वज होते, म्हणजे आपल्या 3-4 पिढ्या असेल तेव्हापासून ते मंदिर आहे. आणि कुलदेवताचं मंदिर आहे. फार छान मंदिर आहे. तिथं वाघाचं पण काय ऐकण्यात आलेलं? हो, वाघाचं रहस्य तिथं असतंच. कधीही गेलात तरी तुम्हाला तिथं वाघ बघायला मिळेल. पण फार भयंकर घनदाट जंगल आहे. आणि मला वाटतं ॲमेझॉनचं जसं जंगल आहे तसं जंगलवरती आहे, तुम्हाला बघायला मिळेलच. आणि अतिशय उंच झाडे, म्हणजे साधारण 20 फ्लोअरची बिल्डिंग असते आपल्या मुंबईमध्ये. एवढी मोठी झाडे त्या ठिकाणी आहेत. आणि एक सुंदर असं आपलं मंदिर आहे त्या ठिकाणी, आपल्याला सर्वांना बघायला मिळेल. आणि तिथं मधमाशांचं पण खूप हे आहेत. हो, मधमाशांचे पोळे वगैरे आहेत तिथे त्या जर ठिकाणी. जमलं तर ते पण आपण बघू, कॅप्चर करू. का तिथं रिस्क आहे जाणं, का ते इझिली तिथं कोण जात नाही. का लास्ट टाइम आलेले तर सगळ्यांना चावलेले होते ते. तर काही जण हॉस्पिटलला गेलेले, काही जण पळत होते. तर तिथं जर जमलं आपल्याला तर तिथं आपण जाऊन कॅप्चर करू. नाहीतर मग तिकडे नाही जाणार आपण, लांबूनच बघू आपण. जर आपल्याला पॉसिबल झालं तर कॅप्चर करायला. आणि बघूया मग आता नंतर. आता हे सर्व करून आपल्याला, काय बोलतो, हे सर्व काम करून आपल्याला संध्याकाळी मुंबईला निघायचं आहे. हो. तो प्रवास आहे. तुम्ही मुंबईला जाणार आहेत, मला वापस गोरेगाववरनं मला आय थिंक महाडला पण जायचं आहे वापस. आता बघूया. आता पंकज दादा तिथं आपल्याला गोरेगावला बच्चू आणि पंकज दादा भेटणार आहे. तर ते काय बोलतात आणि काय नाही. मजा आहे.
तर बघूया आता मित्रांनो. गावी आल्याच्या नंतर असं असं निसर्गामध्ये 2-3 दिवस मस्त राहायला खूप मजा येते. खरोखरच अतिशय आनंद होतो. सर्वांनी आपल्या गावाकडे आलं एवढं पाहिजे. काम केलंय पण थकल्यासारखं वाटत नाही. मुंबईला जरासं काम केलं आपण तर आपल्याला एवढं थकावून वाटते. इथं एवढे कामं करतायत, कालपासून सगळी जण कामं करतायत, पण जरा पण कुणाला थकल्यासारखं वाटत नाही. रात्री 1 वाजता सगळे जण झोपलेत तर आज वापस सकाळी लवकर उठून सगळी जण कामाला आलेली आहेत त्यांच्या. हा काठी काढ, काठी बाहेर काढ. घ्या. तुला काढू नको. 100 मधले 30. अरे तू फोटो काढतो व्हिडिओ काढतोय? व्हिडिओ चला झाला आता उठा. 50 तर सगळे आता बोलतायत की वरती नको जायला, लय उशीर झालाय. 3 वाजून गेलेत आता. तर मग आता वाटतं मंदिर आपल्याला पुढच्या ब्लॉग मध्येच बघायला भेटेल, जेव्हा आपण 4 तारखेला येऊ गावी वापस तेव्हा. आता तर बघायला भेटणार नाहीये. चला, जाऊया मग आता घरी जाऊन फ्रेश बिश होऊया, जेवण घेऊया आणि नंतर मग बच्चू आणि पंकज भाऊ वाटतं गोरेगावला येणार तर त्यांना भेटूया आपण. बघू आता त्यांना कॉन्टॅक्ट करून काय बोलतायत ते. तर चला मित्रांनो, सगळे जण गेलीत खाली, जाऊया. उशीर खरंच लेट झालेला होता म्हणून नाही जमलं पूर्ण मंदिरापर्यंत एक्सप्लोर करायला. हे बघा पहिले कसं होतं आणि आता पूर्ण एवढं साफ केलेलं आहे. तर इथं अजून लय बाकी आहे पुढे जंगल. तर आता ठरलंय की वापस 4 तारखेला 4 जानेवारीला यायचं करून. तर बघूया, जर तेव्हा आपल्याला जमलं तर नक्कीच येऊया आणि नक्की आपण मग मंदिर एक्सप्लोर करूया ते. चला मग जाऊया आता खाली उतरून मग फ्रेश बिश होऊन घेऊया, वापस गोरेगावला निघायचं आपल्याला. तर मित्रांनो पोचलोय आता आपण खाली. हालत खराब झाली आता, जेवलं नाही काय नाही. 4 वाजलेत आता. मग बसूया जेवायला. हे बघा हा आपला गाव. जस्ट खाली पोचलो. हालत लय खराब झाले. बच्चूला आणि पंकजाला कॉल लावला, त्यांचा कॉल लागत नव्हता, नेटवर्क इश्यू असेल म्हणून. तर बघूया त्यांचा कॉल आला तर मग कसं काय ते येणार आहेत गोरेगावला आपल्याला भेटायला का डायरेक्ट गावीच जायचं ते मग बघू आपण कसं काय. आता ठीक आहे, चला पोचला आता आपण खाली. मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही आहे. जेवण घेऊया, फ्रेश होऊन निघायची तयारी करूया. हे बघा सगळे गँग चालले. साहिल तुम्ही घेऊन तर जावा, आम्ही मांडीवर बसू. पैसा कुणाच्या लग्नाला चालले हो? आम्ही चाललो हल्दीला. हल्दीला कुणाच्या? धामणी. बरंगाव धामणी. चला चला गंडरी, चल 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 गंडरी. हा चला बसा आतमध्ये बसा. तू आहेस ना? नाही मी जातोय. मग हे लावलं, दर्जा लावला. नाही लावतो ना आता. टेम्पू जातात ना? चला चला लवकर चला आतमध्ये चला. ही गाडी पकड. तुम्ही पण चाललो? चला चला आतमध्ये बसा, चला लवकर. बसतो, मी ड्रायव्हर आहे. चला टपावर बसा कोणतरी. टपावर बसा. चला 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 बाय. चला बाय. चला लग्नाला भेटूया. हा 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 मित्रांनो चला गेलेत सगळी गेली सगळी जण. ते बघा चाललेत. हवा कमी आहे त्याला सांगा. तर मित्रांनो चला सगळी जण गेलेली आहेत आता. अरे पंक्चर झाला टायर तो. आहे टायर आहे झाला टायर टायर पंक्चर आहे वाटतं मित्रांनो. चला चला धावत चला. चला धावत चल धावत चल धावत चल. चला धाव चला धाव. अरे पंक्चर आहे तो. पंक्चर आहे. चला मित्रांनो
गेले ते लोक. कुठेल तो माहिती आहे का? आता आपण पण निघूया, आपल्याला पण कामच करायचं तिकडे पण जाऊन. तर आपण असंच अवतारात निघूया आता. चला निघूया मित्रांनो आता आपण. आधीच खूप उशीर झाला. पंकज दादा हे लोक गोरेगावला पोहोचले. कॉल आलेला त्यांचा आपल्याला. हे आपले सुरेश बाबा ब्लॉग मध्ये आले नसतील. या साईडचा आहे ना आणि तो विश्वास घर आहे. तर चला झालं का तो निघूया आपण गोरेगावपर्यंत? मित्रांनो. चला बाय बाबा. चला येऊ. चला येता. हा आरामात आरामात. चला बाबा. हा हा. तर चला मित्रांनो निघालो आता आपण. तर पंकज दादा आणि बच्चू गोरेगावला थांबलेत. तर निघूया आता, जाऊया लवकरच. आधीच उशीर झालाय. चला बरे आहेत ना? चला येता. चला मित्रांनो जाऊया आपण आता. लय उशीर झाला. तर आता डायरेक्ट गोरेगावला गाडी मी शिकवून चालतोय. डायरेक्ट गोरेगावलाच आता आपण निघूया. गोरेगावलाच त्यांना भेटूया आणि मग बाकीचं काय असेल ते शूट करू. तर मित्रांनो पंकज दादा हे मानगावला गेलेत. तर आपल्याला मनोज भाऊ भेटलेले आहेत. ते कॅन्टीनमध्ये भेटलेले. हा का मनोज भाऊ भेटलेत. तर आता पंकजदा हे बच्चू मानगावला गेलेत. ते नर्सरी ओपन असेल तर मग आपल्याला तिकडे बोलवतील. तर मग आपल्याला इकडे सांगून इथून डायरेक्ट आपल्याला वावलं लागेल. ते आता कॉल करून सांगतील आपल्याला कसं काय ते. तोपर्यंत मग आलं आपण आता चाय प्यायला. तुम्ही काय पिणार आहे, चाय का कॉफी? चाय. मी कॉफी पिणार आहे. पंकज दादा आणि बच्चू पण आपल्याला भेटलेले आहेत. हे बघा बेकरीमध्ये. तर मग आता खायला काय घ्यायचं, काय घ्यायचं दादा आता? हा दा अजून काय नाही दा? रात्र झाले आता. खाणार आहे भाई. अशी थंडी लागणार आहे आता. बघायला थंडी लागते. क्या चाहिए तुमको? टिकट तिकडे टाक. ते जावा तिकडे नाला सोपायला जावा. कोणाला किंडर जॉय बोलली पण नको मला तरी वाटतं. ते घेतले ना ते. तुझ्यावर आहे भाई, तुला काय आता घेऊन सुद्धा शिवाय काहीच जागा नाही. विचारतोय हे लोखंड आहे ना ते कपडे ठेवायचे. जागा टोचेल तुला तिकीट सगळे कपडे आहेत. आणि एक महत्वाची वस्तू आहे त्याच्यावर मनोज भाऊची नजर आहे. काय घ्यायचं? बच्चू काश्मीर आलाय तर साला हे पाहिजे आपल्याला. तर चला मित्रांनो झालं, जाऊया आता. सगळं काय घेऊन झालेलं आहे ते बघा, सगळे निघालेत. तर जाऊया, निघूया आता. उशीर झालाय तर आता काय शूट बीट करत नाही. आता डायरेक्ट गावी पोचलं, केलं ते केलं, नाही तर नाही. मित्रांनो पोचलोय आता. इथं मामी बसले आणि आई बसले. पेटून इथं बसलेत. शेकोडी घेत पंकज दादा झाड काढतोय. मनोज भाऊ काय नाही, मनोज भाऊ असेच बसले, त्याला काही कामं नाही आहेत. आणि बच्चू तिकडे दुसरं झाड घेऊन येतो आता. तुम्ही काय इथे जेवायला बसलेलो का काय? हा हे इकडे सोनीताई आहे आणि ही आपली तन्नू बाबू, ती भंगारवाली आहे. जाऊया आता फ्रेश होऊन. फ्रेश होऊन नंतर मग आज सकाळी एवढं, आजचं काय एवढं स्पेशल नव्हतं. आपल्या वरती मंदिरात जायचं होतं, मंदिराचं पण कॅन्सल झालेलं. आता बघूया आपण 4 तारखेला येणार आहे तेव्हा नक्कीच मंदिरात जाऊया. आता मामा आहेत आणि ही भंगारवाली.